चेंडू पाहायला मिळतोय आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे मित भंडारी यांच्याकडून नक्षत्र सिनियर संघाच्या फलंदाजांना एक सुवर्ण संधी आहे. जर कुठल्याही फलंदाजाने सिक्सर हॅट्रिक कंप्लीट किंवा विकेट हॅट्रिक किंवा चौकार हॅट्रिक पूर्ण केली तर त्यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज तुम्हाला दिलं जाणार आहे. हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे आणि त्यांना देऊया आपण या स्पर्धेच्या वतीनं आपले लोणार क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं मित भंडारी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम जियो हजारो साल साल के दिन हो 50,000. सलामीची जोडी पाहू शकाल योगेश कोहली आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल महेंद्र भाकरे आज इन ॲक्शन मध्ये आहेत आणि षटकार सुरुवात करतोय दिगंबर माळी. पहिला चेंडू पाहू शकाल अगदी शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आपण पाहतोय. डॉट चेंडूने मात्र सुरुवात केली दिगंबर माळीनं. आज असं वाटतं की गोलंदाजाचा बोलबाला आहे की काय, कारण पहिल्या सामन्यापासून पाहतो की प्रत्येक संघाच्या गोलंदाजाने योग्य ती कामगिरी या स्पर्धेमध्ये साकारली. मागील 3 दिवसामध्ये पाहिलं की या स्पर्धेमध्ये फलंदाजांचा वर्चस्व राहिला आणि काल पहिले अर्धशतकी इनिंग सुद्धा आपण पाहिली. गावदेव वालचीन संघाच्या नितीन चौधरीच्या बॅटमधून ती 50 आपण पाहिली. ऑन साईडला पाहू शकाल अगदी टर्न केलाय, प्रॉपर कनेक्शन तर नाहीये परंतु चेंडू संत गतीने चालला अक्षय म्हात्रेकडे. संत गतीने चेंडू उचलून फेक करतोय, तत्पुरती सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली आणि पहिली धाव आता मात्र पाहू शकाल नक्षत्र चोदरपाडा संघाच्या धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली योगेश कोहलीच्या बॅटमधून. हा तो योगेश कोहली ज्याने या सोनाली पाड्याची स्पर्धा पूर्णपणे गाजवली आणि उत्कृष्ट फलंदाज हा किताब मात्र आपल्या नावावरती त्यांनी केला होता आणि आज पाहूया तशाच प्रकारची खेळी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल का. आणि योगेश जेव्हा जेव्हा लयमध्ये येतो ना तेव्हा मात्र लय भारी तो कामगिरी करतोय आणि आज तर 5-5 षटकाचे सामने आहेत. जेवढा तो वेल खेळपट्टीवरती काढेल त्याचा फायदा त्याच्या टीमला मिळू शकतो. इथे मात्र पहा वेगवान चेंडू ऑफ स्टिकला अगदी फलंदाजाला मात्र आमंत्रित केलं होतं गोलंदाज दिगंबरनं परंतु चेंडूपर्यंत मात्र फलंदाज पोहोचला नाहीये आणि हा दुसरा डॉट बॉल या पहिल्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्ही पाहता गावदेवी चषक 2025 आई गावदेवी स्पोर्ट वालचीन संघाच्या वतीनं 4 दिवसांचा 16 आणि आज या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस पाहतोय. हा मानाचा चषक कोण जिंकणार आज सायंकाळी त्याचा रिझल्ट आपल्यापर्यंत पोहोचणारच आहे. पहिल्या संघ ज्याने थेट फायनलमध्ये प्रवेश केला आहे गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी संघानं पहिल्या सेमीफायनलमध्ये श्री गणेश जांभूळपाडा संघाला त्याने पराभूत केलं आणि आज दुसरी सेमीफायनलची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील क्वालिफायर संघ जे हनुमान चौदरपाडा संघाच्या विरोधात खेळणार आहे. 0-1-0-1 सध्या तरी आपण पाहतो या षटकाचं विश्लेषण आणि ते मात्र पाहू शकतो लाऊड अपील अगदी स्टँडच्या मधोमध पकडलेला आहे आणि माणसाच्या मनामध्ये कुठली शंका नाहीये. फिंगर अप आणि या ठिकाणी मोठा धक्का लागेल नक्षत्र चौदरपाडा संघाला. योगेश कोहली बॅक टू द डगआउट. प्लम एलबी अगदी मिडल एस्टीवरती चेंडू जाऊन धडकत होता आणि योग्य निर्णय पण जो उमेश केने सरांचा आपल्याला पाहायला मिळतोय. पाहत होण्यापूर्वी पाहू शकाल एकच धावेचं त्याने मात्र आपल्या टीमला योगदान दिलं आणि त्याचमुळे आता मात्र नवीन फलंदाज विकी भंडारी आलाय तिसऱ्या क्रमांकावरती. संत आणि साबत सुरबात साबत संघाच्या विरोधात सध्या आपण पाहतो या चौदरपाडा संघाची, कारण आज पाहतो की सावत गावातील एक संघ पराभूत झाला आणि हा दुसरा संघ पाहतो या इन ॲक्शन मध्ये सध्या आपण पाहतोय ब्लॅक अँड येलो जर्सी मध्ये ओर द विकेट मारा करतोय. फटका हवेत केला, लिडिंग एज शॉट फायलिंगचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल का, पोहोचला होता जरूर परंतु झेल मात्र त्याने ड्रॉप केला. प्रयत्न चांगले राहिले होते परंतु शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी हरेशच्या वतीने मात्र ती चूक घडली गेली आणि या पहिल्या चेंडूवरती पाहू शकाल विकी भंडारीला मात्र त्या ठिकाणी जीवनदान मिळाला. परंतु काय सुरुवात राहिली कॅप्टन दिगंबर मालीच्या वतीने पहिल्या पॉवर प्ले मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वपूर्ण विकेट्स त्याच्या नावावरती राहिली.
यानंतर पुढील सामना असेल पहिल्या फेरीतील शेवटचा जयदुर्गा अनुज 11 लोणार विपक्ष आई एकविरा स्पोर्ट सांगे. दोन्ही टीमला विनंती असेल की आपण रेडी राहायचं आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय. पॉवर प्लेचा दुसरा षटक असेल किरण पाटीलच्या हातामध्ये चेंडू आपण पाहतो आहोत. असं वाटलं की मात्र पहिल्या षटक किरण पाटील हाताला येईल, परंतु दिगंबरच्या चेंडू हातामध्ये सोपवला आणि मात्र जबरदस्त सुरुवात त्यांनी आपल्या टीमला करून दिली. पाहू शकाल यॉर्करचा प्रयत्न जरूर होता, परंतु लो फुलटॉसवरती मात्र या ठिकाणी ऑन ड्राईव्ह पाहतोय. डीपवरून क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचतायत, तत्पूर्वी सिंगलच धाव पूर्ण करण्याची संधी मिळाली. न्यू आई एकविरा स्पोर्ट साबत संघात जर आपण जर विचार केला तर त्यांच्याकडे गोलंदाजी प्रॉपर आहे, क्वालिटी आहे गोलंदाजांमध्ये, परंतु जेव्हा धाबांचा पाठलाग करतायत तेव्हा मात्र कुठेतरी त्या बॅटरमध्ये आपल्याला स्ट्रगल पाहायला मिळतोय. परंतु आज नवीन ध्येय आहे. दिगंबरने सांगितलं कॉम्बॉक्समध्ये की आज आम्ही ज्याप्रमाणे सामन्याचे सिक्वेशन आहे त्या अनुषंगाने आज खेळण्याचा प्रयत्न करू. नवीन स्पर्धा आहे, आमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे आणि तो खेळ आज इथे मात्र आपल्याला साबत करायच्या वतीने पाहायला मिळू शकेल का. हो, पुन्हा यॉर्कर स्वतःला बचावलाय त्या ठिकाणी विकीनं. म्हणजे विकीला माहिती आहे की खराब चेंडूचा कसा फायदा घ्यायचा आणि चांगल्या चेंडूला कसा सन्मान द्यायचा, आणि तो सन्मान इथे मात्र पाहू शकाल शेवटच्या क्षणाला मात्र बॅट छोटा बाकलिपनं तिथे मात्र अगदी ड्राईव्ह केला आणि सिंगल धाव मात्र तिथे पूर्ण करून स्ट्राईक रोटेट केली. 6 धाबा फक्त धाफलक्यावरती पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत एकही चौकार आला नाहीये, एकही षटकार आला नाहीये. सिंगलवरती मात्र धाबा जोडण्याचा प्रयत्न करतायत. इथे मात्र पाहू शकाल छेडछाडी करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटची गरज होती. पहा, एकाचा निशाणा चुकीचा होता, परंतु किरण पाटीलचा निशाणा सतिक होता आणि अखेर रनआउटच्या स्वरूपात अजून विकेटचं पतन. धक्का क्रमांक दुसरा लागतोय चौदरबाडा संघाला. फलंदाज पाहू शकाल महेंद्र भाकरे चाललाय दगावच्या दिशेनं. असं वाटलं होतं की मात्र विकीने मात्र महेंद्रला कॉल दिलाय, परंतु विकीनं मात्र शेवटच्या क्षणाला जरूर तिथे मात्र महेंद्रला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु महेंद्र भरपूर पुढे निघून गेला आणि त्याचमुळे मात्र किरण पाटीलला ती संधी मिळाली आणि एक्झॅक्टली तिन्ही एसट्या मात्र किरणच्या समोर होत्या. त्यापैकी एक एसटी मात्र त्यांनी योग्य वेळी उद्ध्वस्त केली. निलेश जाधव आलाय आता मात्र सर्वात अनुभवी खेळाडू सोदरबाडा संघाचा विचार केला तर. तर मला तरी असं वाटतं की जेव्हापासून नक्षत्र नावाने या संघाची बांधणी केली तेव्हापासून निलेश जाधव या संघाचं प्रतिनिधित्व करतोय अनेक वर्षापासून, आणि तो अनुभव त्याच्याकडे आहे. पुष्करजी भंडारी यांचा हा संघ आपण पाहतोय, सातत्याने या संघाला ते पुरस्कृत करत असतात. परंतु ही व्यक्ती अशी आहे की कधी पडद्याच्या पुढे येत नसतात, पडद्याच्या पाठीमागेच असतात. शांत स्वभावाची ही व्यक्ती आणि त्यांचं सुद्धा करू आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हो, इथे मात्र पहा, ज्यावेळी आपला संघ दडपणामध्ये येत असतो त्यावेळी मात्र फुलटॉसवरती सुद्धा मात्र कधी कधी आपण स्ट्रोक खेळण्यापासून वंचित राहत असतो आणि ती परिस्थिती सध्या मात्र या चेंडूवरती पाहायला मिळाली. फुलटॉस जरूर होता, परंतु चेंडूमध्ये वेग सुद्धा होता. इथे सिंगलसाठी तो प्रयत्न केला होता निलेश जाधवनं. कारण ज्यावेळी पाहतो की एखादा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय त्याची पहिली ड्रीम असते की माझ्या बॅटमधून किमान एक सिंगल धाव निघावी, आणि तो प्रयत्न तिथे पाहायला पण निलेश जाधवचा, परंतु त्याच्यामध्ये असफल राहिलाय. डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. इथे मात्र पहा परफेक्टली बॉटम हँडचा वापर, परंतु शॉट मिडविकेटला फिल्डर तैनात होता, परंतु चेंडू त्याच्या डोक्यावरून चाललाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावतोय, तोपर्यंत सिंगल धाव निलेशच्या बॅटमधून निघाली आणि पाहू शकाल आता मात्र या सिंगलच्या वतीनं फक्त 7 धावा
आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. पॉवर प्ले पूर्णपणे आपण जर पाहिलं तर न्यू आई एकविरा स्पोर्ट साबत संघाच्या बाजूने जात असताना नाणेफेकी जिंकली साबत संघाने. फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला आणि आतापर्यंत गोलंदाजाने तो योग्य ठरवलाय. 3 क्षेत्ररक्षक ऑन साईडला पाहतोय आपण. लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक खेळाडू तैनात केलाय आणि त्या दिशेला फटका केलाय. पिकअप शॉट, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अखेर संघर्षमय येणारा हा सिक्सर टीम नक्षत्र चौधरपाडा संघासाठी. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल किरण पालीच्या विरोधात जेवढ्या वेगाने चेंडूनं मात्र किरण हा चेंडू हाताळला त्यापेक्षा दुप्पट वेगानं चेंडूला मात्र बाहेर फेकून दिलाय फलंदाज विकी भंडारीनं. 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय. दोन षटकाचा खेळ इथे संपन्न झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या 2 गडी बाद 13. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या त्या 4, दुसऱ्या ओव्हरमध्ये किरण पाटीलच्या विरोधात आल्या 9 आणि किरणचं विकेटचं कॉलम मात्र त्या ठिकाणी खाली राहिलं. हरकत नाही, परंतु इकॉनॉमिकल स्पेल त्याचा पाहिला आपण. दुसऱ्या षटकामध्ये पाहू शकाल या ठिकाणी गोलंदाज निखिल पाटीलचा मात्र त्या ठिकाणी वापर केला गेलाय. म्हणजे प्रत्येक षटकासाठी नवीन नवीन गोलंदाज आपण इथे पाहतोय. म्हणजे एक्झॅक्टली आता मात्र 2 षटकांचा स्पेल कोण पूर्ण करणार, किरण पाटील की दिगंबर माली, हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे. जागेवरतीच पाहू शकाल एक्झॅक्टली टॅप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू झाले संत गतीने स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने झेपावतोय. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली. नाणेफेकीसाठी रेडी राहायचं आहे जयदुर्ग अनुज 11 लोणार आणि आई एकविरा स्पोर्ट सांगे. या स्पर्धेतील पहिल्या फेरीतील तो शेवटचा सामना असेल. चला, लखनजी पाटील आमच्याबरोबर रजा घेत आहेत आणि ते उद्या पुन्हा येतील, कारण उद्या सुद्धा याच ठिकाणी एक स्पर्धा आपल्याला नवीन भेटीने येणार आहे. सौमिक केबल नेटवर्क चषक 2025 वीरेन स्पोर्ट भावाले आणि सौमिक केबल नेटवर्कच्या वतीनं मात्र ती देण असेल. हो, यॉर्करचा प्रयत्न होता, प्लिक केलाय, अगदी खोदून काढलाय हा स्ट्रोक. दुहेरीचा प्रयत्न करतायत परंतु फेकी आणि फिल्डिंगच्या नजरानं आज चांगल्या प्रमाणे पाहतोय साबत संघाच्या वतीनं. आज परफेक्टली गेम प्लॅनिंग पाहतोय आपण. ज्या दिशेने क्षेत्ररक्षक सजवलेल्या त्याच अनुषंगाने गोलंदाजी आज केली जाते. आणि जेव्हा तुम्ही पहा एक चांगला प्लॅन तयार करता आणि त्या रणनीतीच्या तहेत जर तुमची जर कामगिरी जर होत असेल तर मात्र तुमचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चांगला होतोय. आणि आज ते दृश्य एकविरा स्पोर्ट्स साबत संघाच्या अगदी खेम्यामध्ये पाहायला मिळतोय. परंतु दुसऱ्या बाजूला विकेट्स मध्ये विकेट्स प्ले डाऊन झाला निलेश जाधव. अजून एक धक्का लागेल टीम नक्षत्र चौधरपाडा संघाला. कुठलाही फलंदाज पाहिला तर डबल डिजिटमध्ये या ठिकाणी योगदान देऊ शकला नाही. कारण योगेशच्या बॅटमधून निघाली 1 धाव, महेंद्रच्या बॅटमधून निघाल्या 2 धावा, निलेशच्या बॅटमधून निघाल्या 2 धावा आणि आता मात्र पाहू शकाल विकीच्या सोबतीला आलाय नवीन फलंदाज रोशन भंडारी. विकीच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिलाय, तो मात्र तंत्रसुद्धा फटके खेळतोय आणि हीच त्याची ओळख राहिलेली आहे. मूर्ती लहान आहे परंतु या खेळाडूच्या कीर्त्या भरपूर मान आहेत आणि आज आपला संघ संकटामध्ये सापडलाय. त्या संकटातून आता मात्र या दोघांपैकी एखाद्या खेळाडूला मात्र या ठिकाणी बाहेर काढावं लागेल. येणाऱ्या बॅटरमध्ये विकेश कोहलीचं सुद्धा येणं बाकी आहे. तो सुद्धा मात्र चांगला विस्फोटक फलंदाज आहे. परंतु इथून मात्र या ठिकाणी या जोडीने आपल्या टीमला जर सावरलं तर मात्र योग्य धावसंख्या मात्र तुम्ही उभी करू शकता. लो फुटा चेंडू फक्त संत गतीने ऑन साईडला ड्राईव्ह केला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक किरण पाटील चेंडूवरती झेपावतो तोपर्यंत पाहू शकाल
एक धाव कंप्लीट केली गेली. 16 धाबा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. वातावरण खूप छान आहे. असं वाटतं की पूर्णपणे आपण आउट ऑफ कंट्री इथे मात्र स्पर्धा कव्हर करतो की काय. पूर्णपणे पाहू शकाल हिरवगार वातावरण, निसर्गरम्य वातावरण सध्या आपण पाहत आहोत. ओ पिकअप शॉट पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता आणि चेंडूला पाठवला विकीनं प्लॉट मध्ये 6 धाबांसाठी. त्याच्या बॅटमधून येणारा हा दुसरा सिक्सर. जबरदस्त फटका इथे मात्र आपण पाहतोय. अगदी तोलून मापून मारला सिक्सर, फ्लॅट सिक्सर पाहिला आपण. अजूनही त्याच पद्धतीने फटका पाहायला मध्ये, परंतु हा फटका अगदी जमिनीच्या साह्याने चाललाय आणि तिथे मात्र पहा थोडीशी मिस्टेक घडली होती, परंतु बॅकअपसाठी अक्षय मात्र वेगाने आला आणि तिथे मात्र आपल्या टीमसाठी किमान 3 धावा वाचवल्या. जर तिथे चुकी घडली असती तर मात्र चेंडूने सीमारेषा ओलांडली असती, परंतु चांगला क्षेत्ररक्षण आणि अखेर 3 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धाबा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये पाहिल्या तर निखिलच्या विरोधात 10 धाबा आल्या, एक सिक्सर सुद्धा आपण पाहिला, एक विकेट सुद्धा त्याच्या नावावरती राहिली आणि त्या चौथ्या षटकाला मात्र सुरुवात करतोय किरण पाटील. दुसऱ्या स्पेलमध्ये त्याला मात्र या ठिकाणी कॅप्टनने बोलवलेलं आहे. कॅप्टनशिप चांगली आज आपण पाहतो दिगंबर मालीच्या वतीनं, कारण सुरुवात त्याने केली आणि सुरुवात गोड राहिली. आणि म्हणतात ना, जर सुरुवात एखाद्या कार्यक्रमाची गोड असेल तर मात्र त्या कार्यक्रमाचा अंत सुद्धा गोड होत असतो. परंतु अजूनही मात्र 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे, 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे आणि इथून जर चांगली फलंदाजी झाली तर आय थिंक पाहतो की आपण 50-55 पर्यंत नक्षत्र चौदपाडा संघ मजल मारू शकतो. आणि जर हा आकडा इथे उभारला गेला तर मात्र मॅचला मजा येऊ शकेल आणि तोच पर्यंत सध्या करतोय मैदानाच्या आतमध्ये विकी आणि रोशन. लेफ्ट आर्मर पाहतोय आपण राऊंड द विकेट मारा करतोय. फुलटॉस आहे, चांगला मिडलिंग पाहतोय, गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, एक धाव तिथे पाहतो पूर्ण केली गेली, दुरीचा प्रयत्न, पुन्हा तिथे मिसफिल्डिंग पाहायला मिळाली, पुन्हा बॅकअपला क्षेत्ररक्षक पोहोचले आणि तब्बल 2 धावा तिथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. आता मात्र बॅकअपसाठी जेडी पोहोचला होता, लॉंग ऑन वरून तब्बल आपण पाहतो की वाईडिश मिड विकेटच्या क्षेत्रापर्यंत त्याने अंतर कापला. हा फिल्डिंगचा दर्जा आज पाहायला मिळतोय. एकामेकांना करू सहाय्य उघे धरू सुपंत, हे वाक्य आणि आज त्या वाक्याचा मात्र या ठिकाणी योग्य वापर करत असताना हे सर्व खेळाडू आज वेगवान चेंडू टाकण्याचा जास्त मात्र प्रयत्न करतो. किरण व्हेरिएशन आज कमी त्याने दाखवले आणि त्याच्यामुळे आतापर्यंत त्याला मात्र एकही सफलता प्राप्त करता आली नाहीये. पुन्हा फास्टर वन, थोडा बेल चेंडू जरूर हवेत होता, परंतु सिंगल धाव फेकी थोडीशी खराब पाहिली आणि त्याचमध्ये पाहतो की एके धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये, की दुहेरीचं तिहेरीमध्ये इथे रूपांतर होणार का. ओ इथे मिस्टेक होत आहेत, इथे मिस्टेक होत आहेत आणि आता मात्र कुठेतरी धाबा सुद्धा मात्र या ठिकाणी आपल्याला चांगल्या पाहायला मिळतात. कारण पहिल्या चेंडूवरती सुद्धा डबल धाव पाहिले आणि दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा दुहेरी धाव इथे निघाली आणि जर अशा प्रमाणे जर प्रत्येक चेंडूवरती दुहेरी तिहेरी जर धाबा येत राहिल्या तरी सुद्धा एक चांगला टोटल मात्र नक्षत्र चौदरपाडा संघ उभा करू शकतोय आणि तोच सध्या प्रयत्न सुरू आहे. 27 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या आणि अजूनही 10 चेंडूंचा खेळ या पहिल्या डाबातील येणं शिल्लक. आज सुपर संडे आणि आज सुपर मॅचेस सध्या आपल्याला पाहायला मिळतात. एक सामना एकतर्फा जरूर पाहिला आपण आज, जो मागील सामना, परंतु हा सामना चांगला रंगतदार स्थितीमध्ये जाणार आहे, त्यात काही शंका नाही. कडक शॉट मिड विकेटच्या डोक्यावर जोडला पाठवला आहे, 6 धाबांसाठी षटकार. किरणच्या विरोधात आता मात्र धाबा येत आहेत, म्हणजे मी तर म्हणतो की जी ताकद आहे साबत संघाकडे त्या ताकदीच्या विरोधात आता मात्र खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज विकी आणि पहा त्याच्या बॅटमधून निघणारा हा तिसरा सिक्सर. जबरदस्त खेळ सध्या तो साकारतोय, वन मॅन आर्मीचा रोल सध्या तो मात्र त्या ठिकाणी साकारतोय. जरूर माझे सहकारी मला मात्र साथ देऊ शकले नाहीत, परंतु आज मी माझ्या गावाचं रक्षण करणार, आज मी माझ्या संघाचं रक्षण करणार आणि त्या जबाबदारीने आज मी खेळण्याचा प्रयत्न करणार आणि तो करतोय. आणि षटकाराच्या अगेन्स्ट आपण जर पाहिलं तर तब्बल 33 धाबा 10 फलक्यावरती लागल्या गेल्या. या सामन्यामध्ये किरण मागणा ठरलाय, कारण आतापर्यंत किरणचा जर आपण विचार केला तर त्याने 19 धावा खर्च केलेल्या आहेत आणि अजून 3 चेंडू त्याच्या स्पेलमधील येणं शिल्लक आहेत.
अजून एक हुक केलाय, प्रॉपर कनेक्शन आणि चेंडू चाललाय लॉंग लेगच्या सीमेरेषेच्या पलीकडे. आता चौकार आहे की षटकार आहे, पंचांची निर्णयाची आम्ही वाट पाहतोय. आणि सिक्सर, जबरदस्त विकी भंडारी ऑन फायर. जबरदस्त जबरदस्त मात्र या ठिकाणी संगीतमय वातावरणाने पाहतो की आज षटकरांचा अगदी पाऊस पाडतोय विकी भंडारी. काय खेळतो या चेंडूच्या मिरिटवरती, लेग स्टंपवरती मारा होता, उचली घेणारा चेंडू, त्याच्यावरती परफेक्टली हुकचा अंदाज, जबरदस्त खेळ साकारतोय. आणि इथे मात्र पाहू शकाल लाईनमध्ये थोडीशी आपल्याला बिघाड पाहायला मिळाली, कारण लेग स्टंपच्या अगदी चेंडू बाहेरून चाललाय. हा प्रेशर आहे आता मात्र किरण पाटीलवरती, कारण पहा गोलंदाज कितीही मोठा असू द्या, त्याच्या विरोधात जर तुम्ही एक दोन मोठे फटके जर खेळले गेले तर मात्र हा प्रेशर गोलंदाजावरती येत असतो. आणि तो प्रेशर आता मात्र आपण किरण पाटीलच्या या खेळामध्ये आपण पाहतोय. आणि आता मात्र पाहू शकाल 40चा आकडा दहा फलक्यावरती लागला गेला. एक सन्मानजनक धावसंख्या आता मात्र इथे उभी केलेली आहे टीम नक्षत्र चौदरपाडा संघाने. बॅटची लिडिंग एज, शॉर्ट फाईनलेगच्या डोक्यापर्यंत चेंडू वेगाने चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नशिबाचा 4 धावा. मात्र कुठेतरी चौदरपाडा संघाला एक नवीन वाट, नवीन दिशा दाखवली असं म्हणायला हरकत नाहीये. आणि या षटकाचा जर आपण विचार केला तर अजूनही एक चेंडू सर शिल्लक आहे. चला नवीन बॉल द्या, कारण या स्पर्धेचा नियमच आहे, चेंडू जर हरवला गेला, खराब झाला, फुटला गेला तर तुम्हाला नवीन चेंडूवरतीच खेळ सुरू ठेवायचा आहे. जबरदस्त सध्या आपण पाहतोय की बॅटिंग विकी भंडारीजी पाहतोय. पाहता पाहता 44चा आकडा 10 फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळाला. आणि या षटकाचा आपण जर विचार केला तर तब्बल 21 धाबा जोडलेल्या आहेत आणि अधुरी एका चेंडूचं खेळ येणं बाकी आहे. वेलकम हरिभक्त परायण रामकृष्ण जी काकडे, आपलं सुद्धा मी या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. तसं जर आपण पाहिलं तरी विकेट्स एक्झॅक्टली पूर्णपणे पाटा विकेट आहे. चेंडू पडल्यानंतर अगदी स्पीड होतो आणि सातत्याने किरण पाटील वेगवान चेंडूची हाताळणी करण्याचा प्रयत्न करतोय. कुठेतरी व्हेरिएशन दाखवणं फार गरजेचं होतं किरण पाटीलला, कारण त्याच्याकडे फार वर्षाचा अनुभव आहे. सातत्याने ओपन कॅटेगरीच्या स्पर्धा तो खेळत असतो, ऑल इंडिया ओपनच्या स्पर्धा सुद्धा तो सातत्याने खेळत असतो, परंतु त्याचा मात्र कुठेही परिणाम मात्र या स्पर्धेमध्ये मात्र दिसून आला नाहीये. कारण तब्बल 30 धावा त्याने आतापर्यंत इथे खर्च केलेल्या आहेत. शेवटचा बॉल त्याच्या स्पेल मधील हा यॉर्करचा प्रयत्न होता, रनआउटची संधी, परंतु पाहू शकाल त्या ठिकाणी एक्झॅक्टली काय घडलेलं आहे. धाव तर कंप्लीट केलेली आहे, परंतु आता पंच आता काय निर्णय देतील की फेकी करत असताना मात्र फलंदाज जाणून बुजून आता मात्र त्याच्या मध्ये आलाय का की नाही, आता हे आता पाहावं लागेल. टीव्ही पंचांना सुद्धा मी विनंती करतो की आपण आमच्या कंट्रोल रूम मध्ये या. टीव्ही पंच, आमचे तिसरे पंच विनंती करतो की या आपण. आणि अशा रीती 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. चला या चेंडूचा निर्णय येणं बाकी आहे, परंतु 44 धाबा 10 फलक्यावरती आतापर्यंत लागलेल्या आहेत.
आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय. फलंदाज विकी भंडारी बाद आहे. कारण ज्यावेळी धाव घेण्यासाठी विकीने प्रयत्न केला त्यावेळी मात्र विकीने स्ट्राईक चेंज केली आणि त्याच्यामुळेच मात्र नियमांचा थोडासा उल्लंघन तिथे झाला गेला आणि त्याच वेळी पाहतो की टीव्ही पंचाचा एक योग्य निर्णय. परंतु बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर विकीसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय तरी खेळ साकारलाय, जबरदस्त बॅटिंग. आणि हे पाहू शकाल 4 षटकांचा खेळ इथे आपण पाहिल्यानंतर 44 धाबा 10 फलक्यावरती मात्र लागल्या गेल्या आणि विकीच्या बॅटमधून 44 पैकी किती निघाल्या आपण पाहणार आहोत. तब्बल 4 षटकार आले होते. एक चौकार सुद्धा त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. 37 धावा वैयक्तिक, जबरदस्त खेळ. संघ पूर्णपणे संकटामध्ये होता, अडचणीमध्ये सापडला होता आणि त्या अडचणीतून त्याने मात्र जरूर आपल्या संघाला बाहेर काढलं. आणि आता मात्र नवीन फलंदाज पाहू शकाल विकेश कोहली आलाय. हार्ड हिटर आहे, नेहमीच मोठ्या फटक्यांसाठी मात्र या खेळाडूला जाणला जातोय. आणि आता मात्र शेवटच्या षटकासाठी गोलंदाज कुणालचा मात्र या ठिकाणी वापर केला जातोय. आणि कुणाल सुद्धा आपण पाहतोय की प्रत्येक स्पर्धेमध्ये आय थिंक त्याची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळत नसते, परंतु आज ही स्पर्धा आपल्यासाठी फार महत्वाची आहे आणि त्या अनुषंगाने मात्र तो सुद्धा या ठिकाणी सज्ज झालाय. चला नेक्स्ट मॅच आई एकविरा स्पोर्ट्स सांगे विपक्ष जयदुर्गा अनुज 11 लोणार. सहा चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या पहिल्या डावातील. तरुण मोठा फटका खेळण्याचा उद्दिष्ट होता, परंतु चेंडू संत गतीने चाललाय. थोडीशी मिस्टेक घडली गेली आज. निखिल कडून मात्र ही चूक घडली गेली. एकेचं रूपांतर दुहेरीमध्ये आपण पाहतोय. वन ऑफ द बेस्ट फिल्डर आपण पाहतोय. मग निखिल असेल, अक्षय म्हात्रे असेल, जेडी असेल, कुणाल असेल, किरण असेल, दिगो असेल आणि मंगेशला कोण विसरेल. कॅच कितीही त्याच्याकडे कठीण जर झेल उडाला तरी सुद्धा तो घेण्याची ताकद ठेवणारा खेळाडू. परंतु इथे पाहू शकाल बॅटच्या आतली केळा चेंडू चाला शॉट फायनल केळे सिंगल धाव मात्र तिथे पूर्ण केली गेली. कागदावरती पाहिले तर नावं खूप मोठी आहेत, चांगली आहेत, परंतु प्रदर्शन पाहिलं तर तसं होत नाहीये. परंतु आज जरूर संपूर्ण सावधवासियांना मात्र या संघाकडून भरपूर काही अपेक्षा आहेत. आणि चौदरपाडा या गावाचा क्रिकेटमध्ये एक वेगळा दबदबा राहिलाय. मागील काही वर्षापासून पाहतो की नक्षत्र चौदरपाडा संघाचा दबदबा आपण पाहायचो आणि आता जय हनुमान चौदरपाडा संघ. फटका हवेत केला, टायमिंग प्रॉपर नाहीये, परंतु थोडासा उशिराने पोहोचला निखिल चेंडूच्या खाली आणि त्याचवेळी पाहतो की जीवनदान रोशनला मात्र तिथे मिळालाय आणि 2 धावा घेण्याची मात्र संधी मिळाली. वेलकम मनोज पाटील, आपलं सुद्धा मी या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. आज तुम्हाला या स्पर्धेमध्ये सांगे संघ सुद्धा इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळू शकेल आणि मलाही सुद्धा या वर्षी अभिमान वाटला सांगे गावाचा की त्या गावातून एक संघ तयार झाला. सर्व लेजेंड खेळाडू एकत्रित आले. कारण एकपाचा जी ताकद असते ना ती मित्रांनो ही कोणी मोडू शकत नाही. तुम्ही एक काडी मोडू शकता, परंतु 11 काड्या एकत्र आल्या तर त्या मोडणं फार कठीण असतो. इष्टा दाखवल्या आणि त्या इष्टा उद्ध्वस्त केल्या गोलंदाज कुणालनं आणि इथे मात्र खेळ संपन्न झालाय रोशन भंडारीचा. पूर्णपणे सफल झाला आणि त्याच अनुषंगाने पाहतो की परफेक्टली यष्टांच्या रोखाने चेंडूची हाताळणी केली. धक्का क्रमांक आपण पाहू शकाल इथे लागत असताना 5वा. रोशन बाद होण्यापूर्वी फक्त 3 धाबाचं टीमला आपलं योगदान दिलं आणि संघटित धावसंख्या आपण जर पाहिली तर 49 धाबा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर मिस्टर प्रदीप भंडारी. कुणालने जबरदस्त वापसी करून दाखवली, कारण किरण पाटील भरपूर आज महागडा ठरला, परंतु त्या धावा रिकव्हर करण्याचा प्रयत्न कुणालने आतापर्यंत केलेला आहे. 4 लिगल चेंडू त्याने आतापर्यंत हाताळले, 5 धावा खर्च केला, 1 विकेट त्याच्या नावावरती राहिली आणि विकेशला मात्र पाहू शकले या ठिकाणी जास्त आता स्ट्राईक मिळेल की नाही हा सुद्धा प्रश्न पडला, कारण दोनच चेंडू आता मात्र इथे शिल्लक आहेत. जबरदस्त अगदी कडक शॉट, चेंडू त्याला लॉंग ऑफ कडे सिंगल धाव मात्र तिथे पूर्ण केली गेली आणि या सिंगलनं 50 धावा सुद्धा कंप्लीट झाल्या गेल्या.
आमचे प्रिय मित्र एज अ स्कोरर मिस्टर हॅरी भाई यांच्याकडून एक विरासपट साबत संघाला आणि स्पेशल किरण पाटीलला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद हॅरी, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. शेवटचा चेंडू सिंगल धाव कंप्लीट. अक्षर जबरदस्त तिथे फिल्डिंग केली, परंतु फेकी थोडीशी खराब बाल आपल्याली. 2 धावा पूर्ण झाल्या. तिहेरीचा प्रयत्न होतोय आणि त्या तिहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला विकेश कोहली. आणि आता मात्र आपण पाहू शकतो की या पहिल्या डावातील सर्व षटकं संपन्न झाली. 52 धावा फलकावरती लागल्या गेल्या आणि 53 धावांचा इथे लक्ष समोर असेल न्यू आई एकविरा स्पोर्ट साबत संघासमोर. दरम्यान या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सध्या आपण पाहतोय आपल्या परिवारासह ग्रामपंचायत कुकसे भुईरगावचे माजी सरपंच मनोहरजी भुईर सध्या मात्र आनंद घेत आहेत आणि त्याने सुद्धा मात्र आमच्या आयोजकांचं भरभरून कौतुक केलेलं आहे. त्याने आपल्या आयोजकांसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सरपंच साहेब तुमचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. असंच प्रेम तुमचं आमच्या आयोजकांच्या वरती राहणार आहे त्याचा तुमच्याकडे आम्ही अपेक्षा बाळगतो. चला टॉससाठी या आई एकविरा स्पोर्ट्स सांगे विपक्ष जयदुर्गा अनुज 11 लोणार अशी लढत असेल आणि कॉल आता मात्र संपन्न करतील आमचे सहकारी समालोचक समीर ठाकरे सर. चेक. धन्यवाद योगी पाटील सर. आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करतोय. अनुज 11 जयदुर्गा स्पोर्ट लोनार्ड टीमचा कॅप्टन अजय कदम माझ्या सोबतीनं आहे आणि एकविरा स्पोर्ट सांगे टीमचा कॅप्टन विनंती असेल की आपण टॉससाठी यावं. आणखी एक मोठा सामना आता प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. प्रथमतः विराजे मोगरे यांना आपण विनंती करूया टॉस करण्याची. आणि एका बाजूला आई गावदेवी स्पोर्ट वालशीन आणि दुसऱ्या बाजूला आई गावदेवी चषक दोन्हीपैकी एक कॉल करायचा आहे. टॉस पिन होतोय विलास मोगरे यांच्या शुभ असते आणि कॉलिंग असेल अजय कदमची आई गावदेवी वालशीन आणि तेच आलेलं आहे. म्हणजे टॉस जिंकलाय तो अनुज 11 जयदुर्गा लोनार्डनं. अजय फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन. येस, टॉस विनिंग कॅप्टनला आपण कोल्ड्रिंक देखील देत आहोत. अभिनंदन, कारण टॉस जिंकलाय आणि विजयानं सुरुवात झाली आहे. परंतु हे जे सत्र राहिले ॲज अ कॅप्टन टीमच्या कामगिरीवर तू खुश आहेस का? नाही, तसं बघितलं तर कॉम्बिनेशन नाही बसला. अजून 3-4 टुर्नामेंटच खेळलोय. अजून पोरं पण प्रॅक्टिसला कमी येतात आणि अजून कॉम्बिनेशन बसायला थोडा वेळ जाईल. पण चांगली पोरं आहेत, सगळ्यांनी चांगली मेहनत घेतली तर चांगलं खेळू. अजय, टॉस जिंकलाय. प्रतिस्पर्धी संघ एकविरा सांगे चांगल्या फॉर्मात आहे, चांगल्या टचमध्ये आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे सिनियर क्रिकेटर त्या टीममध्ये आहेत. काय निर्णय घेतोस? क्षेत्ररक्षण करू पहिल्यांदा. BPL अजयसाठी खूप चांगली राहिली. भिवंडी प्रीमियर लीगमध्ये चांगला खेळा, परंतु आता गावचं लक्ष तुझ्याकडे आहे. तुझ्यावर भरपूर मोठी जबाबदारी असणार आहे. फिल्डिंग करत असताना अजय कदमचा रोल काय असेल? फिल्डिंग करताना काय नाही, 2 ओव्हर चांगल्या माझ्याकडनं पूर्ण अपेक्षा, माझी टीमकडनं माझ्यापेक्षा जास्त अपेक्षा असते आणि मी माझा 100% देण्याचा प्रयत्न करेन. शुभेच्छा असतील तुला या मॅचसाठी. टॉस गमावला बॅटिंग करायची आहे. काय टार्गेट माइंडसेट, एखादा आकडा आहे मनामध्ये? स्कोअर खूप होते इथे या मैदानावरती, तर 60+ जाण्याचा प्रयत्न करू. कोणते महत्त्वाचे बॅटर असतील की जे इनिशियल ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये 2 ओव्हर्सच्या खेळामध्ये काय स्टार्ट देतील, चांगला स्टार्ट देतील? आहे मनोज आहे, राज आहे, रोशन आहे. आता प्रिव्हियस लास्ट टुर्नामेंट मला आठवतं की संजय स्पोर्ट सावधच्या चषकामध्ये चांगला खेळ तुमचा राहिला होता, परंतु शेवटला काही चुका पाहायला मिळाल्या. तिथून आता तो सुधारणा करण्याचा प्रयत्न नक्की असेल या स्पर्धेमध्ये? नक्कीच, कारण गोलंदाजीच्या बलावरती ज्या आम्ही सामने जिंकलेले होते तिथंच आम्ही गोलंदाजीच्या मध्येच सामने हारलेलो आहे. तर गोलंदाजीमध्ये सुधार करण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील तुला देखील. नाणेफेकी या ठिकाणी संपन्न झाली आणि टॉस जिंकलाय अनुज 11 जयदुर्गा लोनार्डने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आई एकविरा सांगे टीमला फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलाय. थँक्यू.
धन्यवाद योगी पाटील सर. टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आले ते 53 धावसंख्येचा चांगला खेळ विकी भंडारीच्या बॅटमधून 37 धावा आपल्याला बघायला मिळाल्या. सलामीची जोडी मैदानामध्ये कुणाल आणि निखिल टू ओपनर्स ऑन ग्राउंड. दुर्वेश कोहली षटक क्रमांक पहिला घेऊन मार्गस्थ. वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता कुणालचा, परंतु पहिला बॉल चांगल्या लाईनवर आणि लेंथवर पाहायला मिळाला. डॉट बॉलनं सुरुवात केली दुर्वेशनं. चांगलं टार्गेट सेट करण्यात आलं. सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये दिगंबरनं 4 धावा देत असताना चांगला स्टार्ट मिळवला होता, परंतु तदनंतर किरण पाटीलच्या विरोधात आक्रमण पाहायला मिळालं. विकी भंडारीचा स्पेशल तो डाव पाहायला मिळाला. कट करण्याचा प्रयत्न होता आणि आणखी एक निर्धाव कुणालच्या विरोधात चांगली सटीकता अचूकता दुर्वेश कोहलीनं दाखवली आहे. नुकतीच एक जी स्पर्धा पार पडली, मला वाटतं की फायनल मॅच मध्ये नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघ होता. सोनाळेपाडा बाळगोपाल चषक सोनालेपाडा येथे, आणि तेथून याही टीमचा आता आत्मविश्वास वाढलेला आहे. खरं तर सुरुवात योगेश कोहलीनं थोडीशी संथ केली, मात्र तदनंतर हो पुन्हा कट करण्याचा प्रयत्न. ग्रेट बॉलिंग, अतिशय सुंदर गोलंदाजी. कुणालला प्रमोट करण्यात आल्या. नेहमी आपण निखिलच्या सोबतीनं किरण पाटीलला पाहिलं पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये, परंतु आज कुणालला प्रमोट करण्यात आलं. मात्र सध्याच्या घडीला लागोपाठचे 3 डॉट बॉल हा दबाव अधिक वाढवताना दिसत आहेत. थोडासा गेम प्लॅन मध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला. एकही धाव अजूनही स्कोर कार्ड वरती झालेली नाहीये. 53चं लक्ष्य पार करायचं आहे. आता मात्र बॅकफुटला गेले, स्टेअर केलाय. आता गॅप फाईन देखील केलाय. कधी रिच ऑन मधून बॉल मागे येतोय. बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर बॉल वरती आलाय. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय आणि आता टीव्ही अंपायरची मदत. सॉफ्ट सिग्नल आउट आलाय. टीव्ही अंपायरची मदत आता या ठिकाणी घेतली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न कुणालने केला आणि कुणाल पोहोचलाय की आउट येते आता आपल्याला बघायला मिळेल. ज्या पद्धतीनं दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता, फटका चांगला गॅपमध्ये खेळून काढला, परंतु इथे पातोड असं फंबल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आला आणि त्या ठिकाणी अपील करण्यात आली. ही दुसरी धाव पूर्ण आहे की नाही ते आता तुम्हाला पाहायला मिळेल. अल्ट्रा स्लो मोशन मध्ये चेक केलं जाते. प्रथमतः एसके एंटरटेनमेंट क्लोज कॉल आहे. धडधड आता जरूर वाढली असेल कुणालची, कारण सॉफ्ट सिग्नल देखील आउट आलाय. बऱ्याचदा आपण पाहिलं ना की ज्या वेळेला भरपूर सारा क्लोज असतो त्यावेळेला सॉफ्ट सिग्नलचं महत्व वाढलेलं असतं, परंतु आता टीव्ही अंपायर अजूनही क्लोजली चेक करतायत. हार्टबीट, हृदयाचे ठोके, हृदयाची धडधड आता जरूर वाढली आहे. ज्या प्रकारे धावपाचा प्रयत्न केला. प्रथम पहिल्या डावाचा आपण विचार केला तर सुरुवात थोडीशी नाजूक राहिली. महेंद्र असेल, योगेश कोळी असेल, दोघांनी मोठं कॉन्ट्रीब्यूट केलं नाही, परंतु विकी भंडारीनं 4 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला. एकूण 37 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. त्यानंतर एकूण धावसंख्या 52 पर्यंत पोहोचली. बॅटर आउट. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय आणि पहिला धक्का न्यू एकविरा सावध टीमला लागतोय. कुणालच्या खेळीचा अंत होतोय. 1 धाव धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जबरदस्त सुरुवात दुर्वेश कोळीची. दिगंबर माळीनं ज्या पद्धतीने सुरुवात केली होती पहिल्या ओव्हरमध्ये
इकॉनॉमिकल गोलंदाजी पॉवर प्लेत आपण बघितली होती, त्याच पद्धतीने आता गोलंदाजी पाहायला मिळाली ती दुर्वेश कोळीची. न्यू बॅटर जयेश जेडी इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येतोय. नेक्स्ट मॅच अनुज 11 जयदुर्गा लोणाड आणि त्यांच्या विरोधात सामना तुम्ही पाहणार आहात आई एकविरा स्पोर्ट्स सांगे. आणखी एक मोठा सामना तुम्हाला बघायला मिळेल, कारण सांगे टीमचा विचार केला तर या वर्षामध्ये एक वेगळा अंदाज या टीमचा पाहायला मिळाला. सर्व खेळाडू एकत्रित होऊन संघाची बांधणी केली आणि त्याच्याचमुळे ती ताकद त्यांची वाढली आहे. जेडी याला पहिला बॉल ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑनच्या दिशेने बॉल येतोय, परंतु मिळेल तेथे एक जाम. ध्रुवेश कोहली नीडरपणे गोलंदाजी करतोय. युवा खेळाडू आहे, परंतु या युवा खेळाडूनं नक्षत्र एंटरप्राइजेसच्या या सिनियर टीम मध्ये आपली जागा मिळवली आणि त्याच्यानंतर मागच्या 2 ते 3 टुर्नामेंटचा आपण जर विचार केला तर दुर्वेश कोहलीनं कमाल केलेली आहे. ज्या पद्धतीने खेळ त्याचा राहिला विथ द बॉल, एका धावेने धावफलक आता पुढे जाताना 2 वेळ. निखिल आल्या स्ट्राईक इनला, उडवू द्या बॉल लॉंग ऑनच्या दिशेनं, फिल्डर जज करतोय सेफ हँड, विकेटचं पतन. आणखी एक धक्का लागतोय. दुसरा धक्का या ठिकाणी लागतो आणि संघ आता अडचणीमध्ये, कमालीच्या अडचणीमध्ये आपल्याला बघायला मिळाल्या. पहिल्या षटकाचा खेळ देखील संपन्न, फक्त 2 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये न्यू एकविरा सावध टीम. नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय किरण पाटील, कॉटेल ऑफ B1D सावध एक्सप्रेस. गोलंदाजीमध्ये आज सुरुवात चांगली राहिली, परंतु तदनंतर किरण पाटीलच्या विरोधात चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला, परंतु आता विथ द बॅट त्याला जबाबदारी घ्यावी लागणार आहे. 53 धावा करायच्या असताना पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा येथे जोडता आलेल्या आहेत. ग्रेट बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम दुर्वेश कोहली. पॉवर प्ले मध्ये अक्षरशः बांधून ठेवलं बॅटर्सना. कुणालनं सुरुवात थोडीशी खराब केली आणि त्याच्यानंतर आता संघ अडचणीमध्ये गेला. चला वेळ कमी घ्या, आज फायनल डे, अंतिम दिवस आहे आणि आज 2 मॅचेस एक्स्ट्रा आहेत, याचं बाण असू द्या. गोलंदाज पुन्हा एकदा हरिकेत दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय. हाफ ट्रॅकर बॉल होतो ऑन साइडला, हुक करण्याचा प्रयत्न, चांगला बाउन्स या बॉलवरती प्राप्त करत असताना हरिकेत डॉट बॉलनं सुरुवात केली आपल्या षटकाला. पॉवर प्ले मध्ये ज्या वेळेला तुम्ही धावांचा पाठलाग करता, 50हून अधिक धावा जोडायच्या असतात 5 षटकांमध्ये, त्यावेळेला पॉवर प्ले तुमच्यासाठी फार महत्वपूर्ण ठरतं. परंतु सध्या पॉवर प्ले मध्ये बांधून ठेवलं या गोलंदाजांनी. फुल टॉस होता, बॅटची आतली कडा, बॉल मागे येतोय फाईन लेगला. एक जाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेसाठी संघर्ष करत असताना दोन्ही बॅटर्स सध्या न्यू एकविरा सावधचे. धावसंख्या धावफलकावरती एका धावेने पुढे सरकत असताना 3 या आकड्यावर 3 ऑन द बोर्ड. फायनल डे ऑफ द टुर्नामेंट, अंतिम दिवस या स्पर्धेचा आपण या ठिकाणी एन्जॉय करतो आणि खरं म्हणजे मागच्या 3 दिवसांमध्ये यशस्वी खेळ आपल्याला बघायला मिळाला आणि या 4थ्या दिवसाचा विचार केला तर इथेही चांगल्या खेळाला सुरुवात पाहायला मिळाली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्यात आला आणि डीप मध्ये स्क्वेअर लेग असेल, लॉंग ऑन लाईक फिल्डर, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर सेट करण्यात आलाय. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. स्ट्रायकिंग एंडला किरण पाटील, हरिकेत ओव्हर द विकेट. किरणसाठी हा बॉल हवेत आहे, ओहो फाईन लेगला मिस्टेक झाली आणि इथे काय घडलंय, आता धावबादची संधी असेल आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू मात्र बाद होतोय. जेडी बॅक टू डग आउट.
3 धावा स्कोर कार्डवरती आपण सध्या पाहतोय. दयनीय स्थिती, धावांचा पाठलाग करत असताना नाजूक स्थिती आपल्याला पाहायला मिळाली आहे न्यू एकविरा सावध टीमची. आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये नेहल एंटर होतोय. 5व्या क्रमांकाचा खेळाडू आलाय. अवघं दुसरं षटक मार्गस्थ असताना दबाव पहिल्या ओव्हरमध्ये दुर्वेश कोळीनं टाकला आणि त्या दबावातून आता एकविरा सावध टीमला बाहेर निघता आलेलं नाहीये. किरण पाटील अजूनही मैदानामध्ये आहे. खरं तर तो एक असा बॅटर आहे की तो इथूनही सामन्याला कलाटणी देऊ शकतो, परंतु आता त्याच्यावर देखील दबाव पाहायला मिळतोय कारण एका बाजूने विकेट जात आहेत. इथे जेडी अगदी आपण पाहिला तर मागे बॉल आला होता, सरळ झेल ड्रॉप झाला, मात्र जेडी पळत सुटला आणि त्याची धावबादच्या स्वरूपामध्ये विकेट मिळाली. सोडून दिला बॉल, शॉर्ट ऑफ लेंथ होता, ऑप्शनच्या बाहेर होता आणि एक्साच्या मदतीने आता धाव एक वाढेल. धावफलकावरती 4 धावा. 4 ऑन द बोर्ड. फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ तुम्ही पाहिला आई गावदेवी विहाना एंटरप्राइजेस पिसे. आणि कालच्या दिवसामध्ये जय हनुमान चौधरपाडानं सेमीफायनल मध्ये जागा मिळवली. यावेळेला स्वीप केल्या, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला टर्न करत असताना डीप मध्ये स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. फक्त मिळेल एकच धाव. एका धावेनं स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिलाय. धावफलक एका धावेने पुढे जाताना 5 आकड्यावरती पॉवर प्ले पूर्णपणे आपल्या नावी करण्याचा प्रयत्न केलाय नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा टीमनं. आजच्या स्पर्धेचा विचार केला तर रनर अप हा संघ राहिला आणि तिथून त्यांचा आत्मविश्वास आता वाढत चाललेला आहे. ज्या प्रकारे खेळ त्यांनी साकारलाय. नेहाल एक विस्फोटक बॅटर आहे, परंतु विध्वंसक रूप त्याचा आज येथे बघायला मिळेल का? तसा खेळ त्याला करावा लागेल. हरिकेतनं आतापर्यंत चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली आहे. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल फोर्स करण्याचा प्रयत्न होता, येथेही प्रॉपर टायमिंग झालेलं नाहीये. एलिव्हेशन इथे मिळत नाही आणि फक्त सिंगल धावा आता जोडल्या जात्या स्कोर कार्ड वरती. एका धाव्याने स्कोर पुढे जाताना 6 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा दुर्वेश कोळीनं खर्च केल्या होत्या आणि आता त्याच्याच पावलांवरती पाऊल ठेवत असताना ते सातत्य जरूर तोच मोमेंटम कॅरी फॉरवर्ड केला जातोय, पुढे घेऊन गेला गोलंदाज हरिकेत. एखादा चौकार षटकार शोधावा लागेल किरण पाटीलला. प्रयत्न करतोय आणि इथे चांगला हुक केलाय. बॉल निघून जातोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ देखील संपन्न होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 रन्स धावफलकावरती ते लागलेत आणि आतापर्यंत 3 खेळाडू बाद होत आहेत. ते न्यू एकविरा सावध टीमच्या आणि इथून आता समीकरण बदललंय. येणारे बॉल 18 आणि 43 धावांची गरज. एटीन बॉल आर रिमेनिंग एंड 43 मोर रन टू विन. आने वाले 18 गेंदे और 43 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. तिसरा षटक गोलंदाजी करण्यासाठी आता गोलंदाजीमध्ये अगदी आपण पाहिलं तर दुर्वेशला मला वाटलं की कंटिन्यू ठेवलं जाणार, परंतु रोशन ह्या गोलंदाजाला आता इन्व्हाइट केलं. नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा खूप मोठं नाव आहे या विभागामधील. सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा ते जिंकत आलेत, परंतु मागच्या 1 ते 2 वर्षांचा विचार केला तर थोडासा संघ बॅकफुटला पाहायला मिळाला होता. मात्र आता ह्या सीझन मध्ये पुन्हा बॅक करण्याचा प्रयत्न केलाय नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडानं. या जोडीवरती आता आशेच्या नजरेनं पाहिलं जातं. निहाल आणि निहालच्या सोबतीला किरण पाटील. 18 बॉल 43 धावांची आवश्यकता असेल. आता वेळेबद्दल सहकार्य करा चौदरपाडा टीम. सातत्याने एकच सूचना तुम्हाला दिली जाणार नाही याची नोंद आता कॅप्टनने घ्यायची आहे. पेनल्टी जर का इथून तुम्हाला मिळाली तर मग त्या जरूर तो मोठा फटका तुम्हाला बसू शकतो, लक्षात ठेवा. रोशन लेफ्ट आर्म राऊंड द विकेट ना, कारण आज 2 मॅचेस
आई गावदेवी चषकामध्ये एक्स्ट्रा आहेत जरूर एक सेमीफायनल आणि फायनल मॅच. त्याच्याचमुळे वेळेचं बंधन आता प्रत्येकी टीमला असेल. खरं म्हणजे ही स्पर्धा आपण पाहिली तर अगदी प्रोफेशनल क्रिकेट आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळायला मिळालं. 5-5 षटकांचा प्रत्येकी सामना होतोय. यावेळेला फुल टॉस होता परंतु फुल टॉस पूर्णपणे बीट झाल्या. रोशननं आता डॉट बॉलनं सुरुवात केलेली आहे. इनिशियल ओव्हरमध्ये ज्या वेळेला धावा कमी येतात ना त्यावेळेला येणाऱ्या षटकांमध्ये फलंदाजांवर दबाव असतो. मग तो चांगला चेंडू असेल त्यावरही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतो आणि अशा कंडिशन्समध्ये गोलंदाज त्याचा फायदा उचलतात. ती परिस्थिती आपल्या नावी करण्याचा प्रयत्न करतात, आपल्या बाजूनं करण्याचा प्रयत्न करतात आणि रोशननं ते केलेलं आहे. सुरुवातीच्या दोन्ही गोलंदाजांनी जे काम केलं आता जरूर तेच काम रोशन करण्याचा प्रयत्न करतोय. लेंथमध्ये बदल, ऑन साईडला खेचला बॉल पूल करत असताना डीपमध्ये मिडविकेटला एक धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. एका धावेने स्कोर आता पुढे जात असताना 11वर 53 धावा. खरं तर 5 ओव्हरमध्ये अगदी आपण पाहिला तर 10 ते 11 धावा प्रत्येक ओव्हर मागे बनवायच्या होत्या. तेवढाही मोठा एव्हरेज नव्हता परंतु पॉवर प्लेमध्ये फक्त 10 धावा बनवता आल्या त्या 2 षटकांमध्ये आणि त्याच्याचमुळे ही आता परिस्थिती निर्माण झाली आहे ती सावध संघासमोर. 16 बॉल 42 धावांची गरज. आता स्ट्राईक रेट वाढवावं लागेल. प्रत्येक बॉल मागे आता जवळपास 3 धावा इथून जोडाव्या लागतील अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते सध्या तरी सावध टीमची. रोशन राऊंड विकेट. किरण आहे, किरणच्या बॅटमधून सुपर टायमिंग, ऑन साइडला खेचलाय बॉल, स्क्वेअर ऑफ द विकेट, पाठवलाय बॉल सीमा पार, षटकार. क्लासिकला फटका होता. षटकारानं धावफलक आता पुढे गेलेला आहे 17वर. चर्चा तीच करत होतो की किरण पाटील एक असा बॅटर आहे की त्याच्यामध्ये क्षमता आहे, सामन्याला कलाटणी तो कधीही देऊ शकतो आणि एक अकूट टप्प्याचा बॉल त्याच्यावरती आक्रमण हल्ला चढवला. 6 धावांकरिता षटकार. याच फटक्यांची गरज आहे. जो दबाव वाढत चाललाय तो दबाव आता शिफ्ट करण्यासाठी रोशन राउंड द विकेट. क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर. किरण पाटील गॉन, बिग विकेट. परफेक्टली यॉर्कर रोशन भंडारीचा आपल्याला बघायला मिळाला. किरण पाटीलला त्यानं माघारी परतवल्या. नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय अक्षय. विस्फोटक विध्वंसक खेळाडू अक्षय मैदानामध्ये एंटर होतोय परंतु आता त्याच्या समोर ही जबाबदारी मोठी असेल. येणारे 14 बॉल 36 धावांची अजूनही गरज आहे. चला, फिल्डिंग मध्ये भरपूर वेळ घेतला जातोय. शेवटचा कॉल योगेश कोळी. रोशन ओव्हर द विकेट आता आलाय. ऑफ ट्रॅकर ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा, बॉल मागे येतोय फाईन लेगला. ओ हो प्रदीप भंडारी बॉल वरती पोहोचलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या बॉल वरती मिळते फक्त 1 धाव. अक्षयनं गतवर्षी काय खेळ साकारला होता, ज्या वेळेला शेवटच्या 4 बॉलमध्ये मला वाटतं की 23 धावांची आवश्यकता असताना ह्याच अक्षयनं सोनाले पाडाच्या चषकामध्ये सोनाळ्याच्या क्रीडांगणावरती तो विक्रम केला होता एवईच्या विरोधात.
तो अक्षय आता मैदानामध्ये एंटर झाला, परंतु आता अक्षयला इथे पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती करावी लागेल. तसा एक विध्वंसक डाव आज त्याच्या जीवनामधील त्याला खेळावा लागेल. हा सामना जिंकायचा असेल तर 13 बॉल 35 धावांची गरज आहे. भंडारी कमी गतीने टाकलाय, वाईड ऑफ ऑफचा फुल लेंथ होता, आणखी एक डॉट बॉल आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ संपन्न होतोय. गुड कॅप्टन्सी फ्रॉम नक्षत्र एंटरप्राइजेस. आदरणीय संजय सोरे साहेबांच्या या ठिकाणी शुभागमन झालेत आणि त्यांच्या सोबतच विजयजी सोरे आपलं देखील आम्ही आई गावदेवी चषक वालशीन मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आदरणीय संजयजी सोरे साहेब या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांच्या सोबतच आदरणीय विजयजी सोरे साहेब या ठिकाणी येत आहेत. आपलं आम्ही आई गावदेवी स्पोर्ट वालशीनच्या वतीनं गावदेवी चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि तसंही सोरे कुटुंबियांचं नेहमीच आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन आणि मोलाची साथ राहिलेली आहे. कधी कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असू द्या, क्रीडा क्षेत्रामध्ये असू द्या किंवा शैक्षणिक कार्यक्रम असू द्या, या परिसरातील सोरे कुटुंबियांनी नेहमीच एक पाऊल पुढे टाकत असताना मदतीचा हात दिलाय, सहकार्य केलं प्रत्येकाला. मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि आई गावदेवी मातेचरणी हीच प्रार्थना करतोय की आई गावदेवी माता अशा व्यक्तींना अधिक बळ दे की या पंचक्रोशीमधील कधीच कुठे कमी पडू नयेत. हरिकेतकडे आता पुन्हा चेंडू सोपवलाय. असं वाटलं होतं की दुर्वेशनं पहिल्या षटक खूप चांगलं टाकलंय, त्याच्याकडे बॉल दिला जाणार, परंतु आता कॅप्टननं हरिकेतला इन्व्हाइट केलं. अक्षय असेल त्याच्या समोर. 12 बॉल आणि 35 ची गरज आहे. हो, अक्षय समोर पहिला बॉल मिस टायमिंग आहे, खूप जास्त उंच गेला, क्षेत्ररक्षक पोहोचू शकलेला नाहीये, परंतु बॉल आता मागे गेला. क्षेत्ररक्षक विकी तेथे प्रयत्न करतोय, चांगलं क्षेत्ररक्षण. मिळतील 2 धावा. 2 धावांनी आता या षटकाला सुरुवात केल्या. हरिकेतच्या विरोधात अक्षयनं धावफलक पुढे गेलेला आहे. आता येणारे 11 बॉल आणि अजूनही 33 धावांची गरज आहे. सिंगल डबलचं काम आता संपलंय. आता इथून मोठ्या फटक्यांना सुरुवात करावी लागणार आहे. ते मोठे फटके इथून येणार का? गरज आहे, जिंकायचं असेल तर ते खेळावेच लागतील. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ओ हवे ते बॉल पुन्हा मिस टायमिंग. प्रॉपरली कनेक्शन इथे करता आलेलं नाही अक्षयला. सातत्याने ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु इथे मिळेल फक्त एकच धाव. एका धावेने स्कोर आता पुढे गेल्या. धावफलकावरती धावा झाल्या 21 धावा. 53 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 4थं षटक मार्गस्थ झाले आणि 21 धावा या धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. यावरून कळून येतं की गोलंदाजी जबरदस्त पाहायला मिळाली ती नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा टीमची. हा ट्रॅकर बॉल पुन्हा बॅटची वरची कडा, बॅटच्या स्टिकरला बॉल लागलाय. येथे प्रॉपर टाइम झालेला नाहीये. पुन्हा एकच धाव. सुरुवात थोडीशी खराब झाली. जेडीचं धाव बाद होणं, त्याच्यानंतर निखिल पाटीलचं लवकर बाद होणं, स्वस्तामध्ये किरण पाटीलचं बाद होणं आता कुठेतरी संघाला अडचणीमध्ये टाकताना दिसलाय. सुरुवातीला असं वाटत होतं की 5 ओव्हरमध्ये 53 धावात एवढंही मोठं टार्गेट नाहीये, परंतु क्रिकेटचा खेळ आहे ना मित्रांनो, कोणती धावसंख्या तुम्हाला विजयाची ग्वाही देत नसते. जी धावसंख्या तुम्ही बनवली आहे त्याच्यावर संरक्षण करण्यासाठी तो प्रयत्न तुम्हाला करावा लागतो. पुन्हा मिस टायमिंग. बॉल हवेत आहे. मिड विकेटचा फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, नाही पोहोचू शकला बॉल पर्यंत. पुन्हा दुसरा धावेचा प्रयत्न राहिला. अक्षय तेवढा कन्व्हिन्सिंग दिसत नाहीये, तेवढा प्रॉमिसिंग खेळ त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला नाहीये ज्या फलंदाजीसाठी तो ओळखला जातो. पुन्हा 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा झाल्या 24 धावा. 29 ची गरज आहे. बॉल शिल्लक असेल इथून आता 8 चेंडू शिल्लक, 29 धावांची गरज. हे 2 बॉल अत्यंत महत्वाचे. या 2 बॉलपैकी किमान एक जरी मोठा फटका आला ना तरी कुठे तरी आशा शेवटच्या षटकामध्ये जिवंत राहतील. आणि या 2 बॉलमध्ये 2 धावा जर का खर्च केल्या हरिकेतनं तर मग जवळपास विजय मिळवण्याची तयारी आपल्याला दिसेल ती नक्षत्रा चौधरपाडाची. अक्षय प्रयत्न करतोय. 5 बॉल आतापर्यंत खेळला अक्षय. त्याच्या बॅटमधून 7 धावा तुम्हाला बघायला मिळाल्यात. पुन्हा हाफ ट्रॅकर होता, परंतु इथे दिशा थोडीशी खराब आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एका धावेने स्कोर पुढे गेलाय 25 व 25 रन्स.
अजूनही 28 धावा दूर विजयापासून येणारे 8 बॉल शिल्लक. लास्ट 8 बॉल आर रिमेनिंग अँड 28 मोर रन टू विन. ओहो, आता खरा बॉल. मॅच मध्ये पलटवार. हरिकेतनं केली चूक आणि पंचांचा बी नो बॉलचा इशारा. बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे 5 धावांसाठी येतोय हा नो बॉलवर चौकार. नो बॉलवर आलेला चौकार कुठेतरी आता मॅच मध्ये पलटवार करताना दिसलाय, कारण आता समीकरण बदललंय. येणारे बॉल 8 शिल्लक आहेत आणि 23 धावांची अजूनही गरज आहे. मीत भंडारी, नागेश भंडारी यांच्याकडून कोणाला विकेट हॅट्रिक जर पूर्ण केली तर 500 रुपयांचं प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. परंतु मला वाटतं की आता गोलंदाजाचे 2च बॉल शिल्लक आहेत. हरकत नाही 2 वर 2 घेतले तरी, परंतु यापुढचा बॉल फ्री हिट देखील आहे. चला सामना सुरू करा. पंचांना आता विनंती आहे. या 5 धावा कुठेतरी मॅच मध्ये पलटवार करताना दिसल्यात. क्रिकेटमध्ये छोटी छोटी चूक आहे ना, तुम्हाला ही येणाऱ्या काळामध्ये महागात पडत असते आणि तुम्ही फार मोठी स्पर्धा खेळता. आई गावदेवी चषक वालशिंद आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस. कुठेतरी आता फ्रीटचा बॉल पुन्हा पलटवार करण्याची संधी मिळाली आहे. सावध संघाला पुन्हा यॉर्क लेंथ ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आला. मिड विकेटला 1 धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. येणारे 7 बॉल 22 धावांची गरज आहे. Match is still on now because 7 balls are remaining and 22 more run to win. 22 रनों की जरूरत 7 गेंदों में. कुछ भी हो सकता है खेल क्रिकेट का. पूर्णपणे अनिश्चिततेने भरलेला खेळ. 7-22 इक्वेशन. नेहाल ऑन स्ट्राइक. हरिकेत, नेहालला महत्वपूर्ण बॉल आणि भिरकावून दिला बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षमय षटकार. सामना शेवटच्या ओव्हर मध्ये शेवटचे 6 बॉल 16 धावांची गरज. तो 8 बॉल मध्ये 29 करायच्या होत्या आणि आता या शेवटच्या 2 बॉलवर धावा किती आल्या? 13. शेवटच्या 2 बॉलवर 13 धावा आल्यात. म्हणून क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि खेळ बदलायलाही वेळ लागत नाही. आता दबाव वाढलाय तो म्हणजे टीम नक्षत्र एंटरप्राइजेस सौदरपाडावरती. मजबूत स्थितीमध्ये होता संघ. 8 बॉल मध्ये 29 करायच्या होत्या, परंतु आता 6 बॉल मध्ये करायच्या त्या 16 धावा. म्हणजेच 2 बॉल मध्ये 13 धावा खर्च केल्यात. आई गावदेवी स्पोर्ट वालशिंद आयोजित गावदेवी चषक 2025 हे पर्व, दिमागदार पर्व आपण सध्या अनुभवतोय. खरं तर पहिल्या दिवसापासून योगी सर पाहुणे मंडळींनी देखील खूप मोठ्या प्रमाणात या स्पर्धेला हजेरी लावली. या स्पर्धेवरती त्यांचे प्रेम पाहायला मिळालं आणि आता मॅच कमालीची मॅच पाहायला मिळते. दुपारच्या सत्रामध्ये रंगतदार हा सामना. पहिल्या फेरीमधील 3रा सामन्याचा आपण आनंद घेतोय. न्यू एकविरा सावध त्यांच्या अंदाजामध्ये बॅक केलं. नेहालनं महत्वपूर्ण षटकार मारलाय आणि आता अक्षय म्हात्रे जो चांगला फिनिशर आहे त्याच्याकडे ती संधी आहे. भरपूर वेळ या सामन्याला खर्च केला. वारंवार आम्ही तीच सूचना देतो दोन्ही टीमला. योगेश कोळीकडे आता चेंडू सोपवलाय. हरिकेतला
दुसरं षटक देण्याचा हा जो निर्णय कुठेतरी मी म्हणेल अयोग्य होता, कारण दुर्वेश कोळीनं 2 धावांचं षटक हाताळलं होतं पॉवर प्लेचं. त्याच्यावर विश्वास दाखवणं गरजेचं होतं. मात्र क्रिकेटमध्ये जर आणि तरला जागा नाहीये. सहा चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. योगेश कोळीच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर अक्षय तुम्हाला पाहायला मिळेल. राईट आर्म राऊंड द विकेट. ओ पहिला बॉल हुक केलाय. खाली क्षेत्र आहे लॉंग लेगच्या दिशेनं आणि खराब क्षेत्ररक्षण. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. देखील आता या ठिकाणी मिळते. महत्वाच्या वेळेला नो बॉल आला, ती चुकी होती हरिकेतची आणि त्याच्यानंतर या धावा ज्या येत आहेत आता इथून क्षेत्ररक्षकाची चुकी पाहायला मिळाली. 5 बॉल शिल्लक आधी 12 धावांची गरज आहे. डगआउट मध्ये शांतता सुरू होती, त्याच डगआउट मध्ये आता आनंदाचं वातावरण. आणि ज्या बाजूने आपण पाहिलं की नक्षत्रा सौदरपाड्याचे पाठीराखे होते तेथेही भरपूर टाळ्या शिट्ट्या वाजत होत्या, परंतु तेथे आता स्मशान शांतता आपल्याला बघायला मिळते. खेळ बदललाय, वेळ बदलली आहे, आता वेळ सुरू झाली आहे सावधकरांची. 5 चेंडू आणि इथून 12 धावांची गरज आहे. हा बॉल हो इथे फुल टॉस होता, फायदा उचलता आलेला नाहीये अक्षयला. मिळेल फक्त एकच धाव. या एका धावेने स्कोर पुढे जाताना 42 या आकड्यावरती 42. 11 धावांची गरज आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. चार बॉल आणि 11 धावांची गरज आहे. गोलंदाज सय्या राऊंड विकेट. योगेश कोहली पुन्हा एकदा नेहालच्या बॅट मधून चांगला फटका, परंतु स्क्वेअर रेगला. फिल्डर उपस्थित, तेथे काय घडले पाहूया. एक धाव तर मिळाली आहे, दुसरा धावेचा प्रयत्न होता. एक धाव आणि धाव फलक. आता मला वाटतं की पंच चेक करतायत त्या ठिकाणी. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. बघूया आता एक्झॅक्टली कॅमेरामध्ये जर प्रॉपर एव्हिडन्स आपल्याकडे असेल, प्रॉपर पिक्चर जर मिळाला असेल तर मग टीव्ही अंपायर निर्णय देणार आहे. आता ऑनफिल्ड अंपायर बघूया एक्झॅक्टली तेथे काय घडलंय. महत्वपूर्ण निर्णय. भरपूर क्लोज निर्णय आपण पाहतो या ठिकाणी. मान्यवरांची देखील मांदिवाळी पाहतो आणि शुभागमन होत असताना. हो, निश्चितपणे पाहतो की आपण सकाळपासून आज ज्यांची आपण या ठिकाणी आतुरतेने वाट पाहतो होतो आणि त्यांचं शुभ आगमन इथे होत आहे. युवा नेते सर्वांचे लाडके आदरणीय
दयानंद चोरगे साहेबांचे सुपुत्र सन्माननीय वीरेंजी दयानंद चोरगे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्याच्या सभेत पाहू शकाल संपूर्ण आमची DY फाउंडेशनची ही कमिटी. सर्वांचं आम्ही आई गावदेवी चषक वालचिन या on-field स्पर्धेमध्ये निर्णय आपण मनपूर्वक आपलं हार्दिक स्वागत करतोय. फटाक्यांच्या आतषबाजीने आपण बघतोय या ठिकाणी मान्यवरांचं शुभागमन आणि ऑनफिल्ड निर्णय द्यायचा आहे. सर आपल्याकडे प्रॉपर पिक्चर नाहीये. पाहू शकाल सन्माननीय वीरेंद्र चोरगे साहेबांच्या सोबतीला हरिचंद्रजी वेलेकर, नित्यानंदजी पाटील, हर्षदजी पारदी, लखनजी पाटील सर्वांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय.
परत आलाय की या चेंडूवरती फक्त एकच धाव आहे. ओहो हो, यावेळेला आता बॉल पुन्हा एकदा बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगच्या दिशेने. आता समीकरणाचा आपण जर विचार केला तर धावा धावफलकावरती येणारे 2 बॉल शिल्लक आणि 9 धावांची गरज असेल. लास्ट 2 बॉल आर रिमेनिंग अँड 9 मोर रन टू विन. 2 चेंडूंमध्ये 9 धावा या ठिकाणी कंप्लीट होणार का? स्ट्रायकिंग एंडला बॅटर तुम्हाला निहाल पाहायला मिळेल. क्षमता आहे, त्याच्याकडे ही क्षमता जरूर आहे, परंतु योगेशनं कमाल केलेली आहे. चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी आपल्याला योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. परंतु आता इथून शेवटचे 2 बॉल, 9 धावांची आवश्यकता. कोण जिंकणार हा सामना? चित्त थरारक लढत. न्यू एकविरा सावध आणि त्यांच्या विरोधात नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा. राऊंड द विकेट. ओहो, हा बॉल फुल टॉस होता. निहाल पूर्णपणे बीट झालाय आणि आता डी सुटकेचा श्वास योगेश कोळीनं घेतला असावा, कारण शेवटचा 1 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. आई गावदेवी चषक वालशीन मध्ये अशाच मॅचेस आपल्याला कालपासून बघायला मिळाल्यात. कालचा क्वार्टर फायनलचा तो सामना आठवा, त्यानंतर या अगोदर झालेली ती मॅच आणि आता सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. हा क्रिकेटचा विजय आहे, आई गावदेवी चषक वालशीनचा विजय. प्रोफेशनल क्रिकेट आज खऱ्या अर्थानं त्यांनी या विभागातील खेळाडूंना खेळण्याची संधी दिली आणि आज बरोबर आहे डॉट बॉल आणि येथे सामना जिंकलाय नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा टीमनं. अभिनंदन नक्षत्र एंटरप्राइजेस अँड हार्ड लक टीम, न्यू एकविरा सावध. चला लगेच पुढील सामना जो आपण पाहणार आहोत, अनुज 11 जयदुर्गा स्पोर्ट लोणार विपक्ष आणि एकविरा स्पोर्ट सांगेल. लगेचच आपण विनंती करतो की मैदानाचा ताबा घ्या आणि या सामन्यातील आपण देणार आहोत प्लेअर ऑफ द मॅच. नो डाऊट ज्याच्या खिलीनं आज चांगल्या स्थितीमध्ये संघ आपल्याला नक्षत्र चौदरपाडा संघ पाहायला मिळाला आणि तो खेळाडू आहे ज्याने 37 धाब्यांची तुफानी केली साकारली. 4 सिक्सर पाहिले त्याच्या इनिंगमध्ये, 1 चौकार, फक्त 12 चेंडूचा खेळ त्यांनी मात्र त्या ठिकाणी फेस केला आणि तो खेळाडू आहे चौदरपाडा संघाचा मिस्टर विकी भंडारी.